आज सकाळी लवकर उठून ड्युटीवर निघालो आणि गाडीपर्यंत सोडायला सगळी बच्चे कंपनी आली होती. आणि आताची रात्र आहे ना खूपच छोटी आहे, त्यामुळे सकाळी लवकर होते आणि झोपसुद्धा पुरत नाही. तर सर्वांना बाय बाय केलं आणि निघालो गोडाऊनला. सकाळचा प्रवास करायला एवढं काही वाटत नाही, कारण थोडासा गारवा तरी असतो, पण दुपारचं मात्र नकोसं वाटतं. आणि मध्येच बैलांनी आपला रस्ता अडवला, त्यांना एका साईडला केला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तर नमस्कार आणि रामराम मंडळी, मी तुषार. तर डायरेक्ट स्वर्गभूमी कोकणातून पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. तर मंडळी, गेल्या वर्षी 15 मे पासून आहे ना पावसाला सुरुवात झाली होती, परंतु यावर्षी बहुतेक नेहमीप्रमाणे 15 जूनपर्यंत पाऊस पडेल. आणि जेवढा पाऊस लेट होईल तेवढी हीटसुद्धा वाढेल. आणि आत्ताच या हीटने नकोसं केलं आहे, त्यामुळे पाऊस मात्र लवकर येऊ दे रे देवा. आणि आता हापूसचा हंगामसुद्धा संपत आला आहे, त्यामुळे अजून कोणी आंबे खायचे राहिले असतील तर लवकर लवकर आंबे खाऊन घ्या, नाहीतर डायरेक्ट पुढच्या वर्षी. आणि आत्ता थोडेसे स्वस्तसुद्धा झाले आहेत. आणि कोणी कोकणात फिरायला येऊन हापूस घेऊन गेलात असाल आणि त्याची चव कशी होती हे कमेंट करून नक्की सांगा. रस्त्याला मध्येच भर दुपारचा आहे ना वणवा गेला दिसला आणि आगसुद्धा जोरात पुढे सरकत होती. आणि काल मामाकडे ऑर्डर यायला जमलं नाही, त्यामुळे थोडासा ओरडा भेटला, त्यामुळे लगेच मामांना लागेल तेवढा कोल्ड्रिंक दिलं आणि मामांना थंड केलं. तेवढ्यात माझी नजर गेली मामांनी सुकत घातलेल्या आंब्यांच्या आमसुलावरती. तोंडाला पाणीच सुटलं, लगेच त्यातली 2-3 उचलली आणि तोंडात टाकली. काय चव होती सांगू, जबरदस्त चव होती. आता ही चव 2 तास तरी आता जिभेवरती रेंगाळत राहणार होती. पुढे आलो तर एकदा दुसरा वणवा लागला होता आणि पूर्ण कातलावरचं गवत त्या वणव्यात जळून खाक झालं होतं. आणि आज जयगडचा बाजार होता, पण बाजारात हातांच्या बोटावर मोजता येईल एवढीच दुकानं होती. बहुतेक हवा तसा रिस्पॉन्स मिळत नाही आहे, त्यामुळे कोणी व्यापारीसुद्धा दिसत नाही आहेत. आणि म्हणजे सध्या आहे ना आपल्या रत्नागिरीतल्या जयगड किल्ल्यावरती सुद्धा आहे ना पर्यटक खूप वाढायला लागलेत. परंतु म्हणजे ना ह्याच्या अगोदर आहे ना इकडे जयगडमध्ये एवढी गर्दी व्हायची नाही, परंतु आता खूप पर्यटक येतात, कारण बघण्यासारखं सुद्धा खूप आहे. आणि विनायकचं मंदिर आहे, कराटेश्वर मंदिर तर अतिशय सुंदर आहे, खूप जुनं मंदिर आहे. आणि दुसरा म्हणजे आपला जयगडचा किल्ला आहे बघण्यासारखा. खाली जेटीवरती आलो तर एक श्वान गरमीपासून बचाव करण्यासाठी मस्तपैकी खाडीच्या पाण्यात बसून गार होत होता. आणि आता आम्हाला गार व्हायची वेळ झाली होती, त्यामुळे जग्गू दादाकडून मस्तपैकी फालुदा घेतला. थोडासा गार फालुदा पोटात गेला तेव्हा कुठे बरं वाटलं. आणि समोर फेरी बोट सुटण्याची वेळ झाली होती. हातात फालुदा, समोर खाडी आणि फेरी बोट आणि समुद्राकडून येणारा वारा, वातावरण तर लयच भारी दिसत होतं. सर्व कामं आटपली आणि निघालो घरी. तर म्हणजे आता व्हिडिओ इथेच संपते. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.